नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाविकास आघाडीकडून वसंत देशमुखांची उमेदवारी जाहीर झाली, काय आपली भूमिका असणार? नाही का, कालच्या घडामोडी पाहता की माझी उमेदवारी फायनल ठेवण्याचं सर्वानुमते ठरलेलं होतं आणि तशा बैठका पण झालेल्या होत्या आणि सगळ्यात सुरुवात अशी होती की ही निवडणूक मोहिते पाटलांना लढावी आणि त्या पद्धतीची चर्चाही झालेली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली, त्यावरती अर्जुन शिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केलेली होती. आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंत नानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं. त्यानंतरच्या काल परवाच्या 2 दिवसाच्या घडामोडीमध्ये अंतिमपणानं माझ्या मुलाचीच उमेदवारी त्यांनी फायनल केलेली होती. पण काल 2 ते 2:30च्या दरम्यान वसंत नानांनी आपला मोबाईल स्विच ऑफ केला, नॉट रिचेबल झाले आणि एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा पद्धतीची कालची त्यांची भूमिका राहिलेली आहे. ज्या माणसाच्या पाठीमाग त्यांच्या तालुक्यामध्ये एकही सूचक किंवा अनुमोदक नाही, मत नाही, त्या माणसाला उमेदवारी देणं आणि त्याशिवाय पाठीमागच्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असणारा पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीला दिला आणि असा हा आमचा जिल्हा अध्यक्ष आणि त्यांना उमेदवारीसाठी आणि फसवणूक करून आम्हा सगळे फसवणूक करून की माझ्या मुलाची उमेदवारी ठेवायची असताना बरं कोणतरी लढला पाहिजे, स्पार्क पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्या आघाड्यावरती या जिल्ह्यामध्ये निवडणूक करणारा पाहिजे आणि अशा माणसाला निवडणूक देणं किंवा उमेदवारी देणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याला. आणि आम्ही वसंत नाना देशमुखांबरोबर या निवडणुकीमध्ये नाही हे तुम्हाला स्पष्टपणानं सांगू. एकटेच आहात का अजून काही बाकीचे आमदार आहेत? अभिजित पाटलांची पण भूमिका नाही, कोणालाच कोण अभिजित पाटील असतील, नारायण पाटील, हे त्यांना तर अगोदरपासूनच मोहिते पाटलाच्या भूमिका या पटत नव्हत्या आणि काल माझ्यासोबत जे त्यांनी या पद्धतीचा घात केला किंवा दगा दिला तो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता. 2:30 वाजता वसंत नानाचा फोन स्विच ऑफ करून फॉर्म काढणार आहेत का नाही, आमचा सुद्धा फॉर्म राहिला असता आणि असा गोंधळ उडवून देणं किंवा हे करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही वसंत नानाच्या बाजूने नाही किंवा त्यांना मतदान सुद्धा करणार नाही. आम्ही वसंत नानाला मतदान करणार नाही. आमची भूमिका काय पुढं ठरवू, पण वसंत नानाला आम्ही मतदान करणार.